बाळा तुला पुन्हा सांगते, कधी कशाचीही गरज लागली तर मला फोन करायचा. हं? आणि तुझं तुझं इथलं काम संपवून लगेच मुंबईला यायचं. कमळे, प्रत्येक वेळी समोर आलेल्या संकटाला एकटीनंच सामोरं जायची काही गरज नसते बाळा. आम्ही आहोत ना. हा, बाबा मानतेस ना मला? हा, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी असू बाळा. ऋषी, निंगी, बंड्या, कमळीची काळजी घ्या. तिला एकटं सोडू नका. आणि तुम्हाला सुद्धा कधी काही अडचण आली तर मला लगेच फोन करायचा. तुम्ही आजी, आम्ही आहोत तिच्या बरोबर. काही वाटलंच तर फोन करतो. येतो आम्ही. ग्रॅनियाची दिस इज नॉट डन. माझा मूड आत्ता खूप ऑफ आहे. कारण की हे काय आहे? काय आहे? आपण मस्त पार्टीला चाललो होतो आणि तू आता मला इथे घेऊन आली आहेस का? कारण की ती मॅड आजी आणि डॅड चाललेत गावाला. अरे त्यांना जाऊ दे ना. तू का त्यांचं एवढं टेन्शन घेतीयस? नाहीतर काय, जसे गेलेत तसे परत पण येतील. मी काय म्हणते, ती कमळी काय त्यांना गोठ्यात बांधून ठेवणार आहे का? बांधून ठेवलं तरी चालेल. मग काय. ए मूर्ख, मूर्खात तुम्ही दोघीही मूर्खात. बस. एक काम धड होत नाहीये. अरे कशाला असली माणसं कामाला ठेवलेली आहेत? नुसते पैसे द्या त्यांना, एक काम नाही होते. आई, तू एवढं टेन्शन का घेतलं? एवढं काय झालंय? आणि मी काय म्हणते, कमळीची आई मेली आहे ना. आता कमळी एकटी पडली. सगळं आपल्या मनासारखं झालंय, अगदी मनासारखं. आपण तर सेलिब्रेट करायला पाहिजे, आपण तर पार्टी करायला पाहिजे. चलो पार्टी. अगं ए तुम्हाला ना काही सांगून काही कळणार नाहीये, म्हणून मला तुम्हाला काही सांगायचं सुद्धा नाहीये. राजनला फोन लाव. आता राजनला कशाला कॉल लावायचा? काय करते गई? उलट प्रश्न विचार नको कशासाठी आणि का म्हणून. सांगते तेवढं कर. चल पटकन. एक तर इथं माझं आधीच टोकं. करते, शांत बस. बघ ना. तोंडावर असं बोटच ठेव. स्पीकरवर टाक ना. मला हो, काय फोन उचल. अरे राजन, फोन उचल. आई, एक सांगशील? काय टेन्शन आहे? काय मॅटर झालंय? अगं बोल ना. एवढा स्ट्रेस का घेतलायस तू? एवढ्या घाईघाईत राजन कुठे आहे हे तू का विचारतेस? हा, काही झालं तरी तो जर का समजा तिथे पोहोचला असेल, त्याला सत्य कळलं तर नसेल. एक मिनिट, काय कळलं नाही? कशाबद्दल बोलतेस तू? ही काय बोलते ग? काही नाही. फोन लाव. अगं फोन लाव म्हटलं ना. फोन लाव चल. हो हो, लावते. चिडू नकोस. खरंच अन्नपूर्णा आणि राजन यांना काही कळलं नसेल ना. नाही तर इतकी वर्ष जे स्वप्न बघितलंय ते क्षणात उद्ध्वस्त व्हायचं. इतकी वर्ष जपून ठेवलेलं हे सत्य आता बाहेर तर येणार नाही ना. कमळे, आज पतूर तू नाव लावत होतीस कमळी सरोज मोहिते. आता तुला तुझ्या बापाचं नाव कळल्यानंतर तुझं नाव होणार आहे कमळी कमळे. कमळे, काय झालंय? कसला विचार करते? सांगशील का प्लीज? माझ्या डोसक्यात तोच विचार यायलाय का माझ्या आई संग असं का झालं? या गावात तिचं कुणा संग वाकडं नव्हतं ना, तिनं कुणाचं वाईट चितलं.
मग तिला कोणी का गोळी घातली? सगळ्यांनी मला माझा भाग कोण आहे हे विचारलं. खरं माझी आई मला हे सांगायच्या आधीच निघून गेली. आणि जेव्हा ती मला हे सांगणार होती तेव्हाच नेमकी तिला कोणीतरी गोळी मारली. त्यामुळे आता हा सवाल माझ्यासाठी लय मोठा झालाय. नक्कीच असं कोणीतरी आहे ज्याला माझ्यापासून हे सत्य लपवायचंय. आता मी नाही गप्प बसणार. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढणार. कमळी, काल तू सगळ्यांशी भांडलीस, अख्ख्या गावाच्या विरोधात उभी राहिलीस तुझ्या आईसाठी. मला अभिमान वाटतो तुझा. आणि ही सगळी उत्तरं तुझ्या आईसाठीची आहेत आणि त्या उत्तरांपर्यंत तू नक्की पोचशील याची मला खात्री आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग, की या सगळ्यात मी कायम तुझ्या बरोबर असणार आहे. एकटं नाही पडू देणार तुला कधीच. वय कमळे, तू काय एकटी पडशील? आम्ही सगळी आहोत की तुझ्या बरोबर. होय कमळे, आम्ही सगळे आहे तुझ्या संग. आता या सगळ्या प्रश्नांची सुरुवात कुठनं करायची हे चांगलंच कळलंय. आहे ना आबा या गावचं नव्हतं, म्हणजे ते आधीपासून इथं राहत नव्हतं, ते दुसरीकडनं कुठनं तरी आलेलं. मग ते तिथनं इथं का आलं? त्यांना त्यांचं घर का सोडायला लागलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर त्याची सुरुवात इथनंच केली पाहिजे. म्हणजे आता गावभर चौकशी? वय बंड्या, आता जर मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर ती मला या घरात नाही मिळणार. त्या रस्त्यावरच मिळणार ज्या रस्त्यावरनं माझ्या आया ना आबा आलेत. आणि ती उत्तरं हुडकायची सुरुवात आत्तापासूनच केली पाहिजे. तात्या, आमचा आबा आणि आई ह्या गावात आलं होतं पहिल्यांदा, तेव्हा तुम्ही होता की नाही? मग ते नेमकं कुठल्या गावावरनं इथं आलं ते तुम्हाला माहित आहे का? आम्हाला काय माहित नाही. आम्हाला काय तेवढीच कामात होय. कमळे चल. एवढी चौकशी करायची होती तर तुझ्या आईलाच विचारायचं होतंस. आता तुझी आई तर गेली, आता बस सगळ्या गावभर हुडकत. कमळी, काय ग बाळा, कुठं निघालीस? अहो आहे ना आबा नेमकं कुठल्या गावातनं आपल्या गावात आलं ह्याची चौकशी करतो. तुम्हाला काय माहित आहे का त्याबद्दल? खरं सांगू का बाळा, अगं आबा गावच्या लोकांमध्ये इतकं मिसळलं तरी बी त्यांनी ते मूळ कुठल्या गावचे किंवा कुठून आले ते कधी बी कोणाला सांगितलं नाही ना. आम्ही कधी त्यासने विचारलं. आणि तुझा आबा म्हणजे अगं गडी हसता खेळता असला तरी बी त्याच्या मनात आहे ना तो लई मोठं दुःख घेऊन चालला होता. त्याचा शोध घे. आणि कधी काय गरज लागलीच तुझा सरपंच आहे. हा, येतो.